सोलापूरच्या करमाळा भागामध्ये पावसाचा जोर वाढलाय। सीना नदीच्या पाणी पातळीमध्ये पुन्हा एकदा वाढ झालेली आहे। करमाळा तालुक्यातील 20हून अधिक रस्ते हे बंद झालेले आहेत। 300हून अधिक ग्रामस्थांचं स्थलांतर झालेले आहे। स्थलांतरासाठी एसटी बसची मदत घेतली जाते। 5 मंगल कार्यालयामध्ये नागरिकांच्या निवाऱ्याची तात्पुरती सोय करण्यात आली आहे आणि जवळपास 300हून अधिक ग्रामस्थांनी स्थलांतर केलेलं आहे। सीना नदीला आलेल्या पुरामुळे सोलापूरमधील अनेक तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं होतं। पूर परिस्थिती निर्माण झालेली होती। आता पुन्हा एकदा सीना नदीची पाणी पातळी वाढलेली आहे, त्यामुळे पुराचा धोका निर्माण झाल्यानं 300हून अधिक ग्रामस्थांनी स्थलांतर केलेत। तालुक्यातील 20हून अधिक रस्ते हे बंद झालेले आहेत। स्थलांतरासाठी एसटी बसची मदत घेतली जाते। 5 मंगल कार्यालयात नागरिकांच्या निवाऱ्याची तात्पुरती सोय करण्यात आली आहे। सीना नदीला आलेल्या महापुरामुळे सोलापूरमधील माढा तालुक्यामध्ये मोठं नुकसान झालेलं होतं। पूर आलेला होता। आता सोलापूरच्या करमाळा भागातही मुसळधार पाऊस होतोय। करमाळा भागामधील पावसामुळे सीना नदीच्या पाणी पातळीमध्ये पुन्हा एकदा वाढ झालेली आहे। करमाळा तालुक्यातील 20हून अधिक रस्ते बंद आहेत। आणि याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सचिन कसबे यांनी। सीना खोऱ्यामध्ये पहाटेपासून परत एकदा पावसाला मुसळधार सुरुवात झालेली आहे। त्यामुळे सीना खोऱ्यातून पूर नियंत्रणासाठी सीना कोळेगाव धरणातून 50,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला। आता आपण उंदरगाव गावच्या परिसरामध्ये आहोत। आपण बघतोय सीना नदी परत एकदा पात्राबाहेर येण्याचा प्रयत्न करते। हा माढा आणि वैरागला जोडणारा पूल आहे। हा पूल परत एकदा बंद झालेला आहे। या पुलावर परत एकदा पाणी येण्याची शक्यता आहे। मुसळधार पाऊस या परिसरामध्ये सुरू होतोय। सोलापूर जिल्ह्याला येलो अलर्ट दिलेला आहे। त्यामुळे परत एकदा सीना नदीच्या काठामध्ये पहिल्यासारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। प्रशासनाने नागरिकांना स्थलांतरित यापूर्वीच केलेलं आहे। त्यांना त्यांच्या घरी न जाण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। मदत कार्यासाठी सुद्धा माढा तालुक्यामध्ये एनडीआरएफची एक टीम तैनात ठेवण्यात आलेली आहे। तर मिलिटरीचं जे पथक मदतीसाठी आले होते त्यांना सुद्धा विनंती केलेली आहे की त्यांनी दुपारपर्यंत याच परिसरामध्ये थांबावं। पावसाचा जोर असाच कायम राहणार आहे। त्यामुळे प्रशासनाने सर्वांना काळजी घेण्याचं आवाहन केलेलं आहे। नागरिकांनी कुठेही धोकादायक परिस्थितीमध्ये जाऊ नये अशा पद्धतीचं सूचना सुद्धा केलेल्या आहेत। या ठिकाणी पोलीस बंदोबस्त सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लावण्यात आलेला आहे। त्यामुळे आता नागरिकांनी स्वतःच्या जीविताची काळजी घ्यावी हेच आवाहन प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येते। कॅमेरा पर्सन राजू मिश्रासह सचिन कसबे, झी 24 तास, उंदरगाव, माढा।